आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता। गणेशोत्सव आणि इतर सणांमुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। 113 ठिकाणी आमचे मतदार आमदार पडू शकतात। 20 तारखेपर्यंत कळेल किती आणि कुणी वाटोळ केलंय ते 29 तारखेनंतर स्पष्ट करणार। मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना इशारा। विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार आणि वंचित बहुजन आघाडीला अधिकृत चिन्ह। निवडणूक आयोगाकडून वंचितला गॅस सिलेंडर तर प्रहारला बॅट चिन्ह बहाल। दादांनी बारामतीमधूनच लढावं अशी बारामतीकरांची इच्छा। कर्जत जामखेडमधून रोहित पवार नको असं स्थानिकांचं म्हणणं। आमदार सुनील शेळकेंचा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटात रस्सीखेच। विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाच्याच राजेंद्र जंजाळ यांची तयारी सुरू। मध्य विधानसभेची जागा लढण्यास जंजाळ इच्छुक। महाविकास आघाडीकडून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर। त्यातून वेगळं राजकारण दिसतंय। ठाकरेंनी सावध राहावं। शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेल्या पत्राची चर्चा। काँग्रेस विदर्भामध्ये 62 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार। विदर्भामध्ये काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अधिक पसंती। संभाव्य मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या बैठका सुरू। सूत्रांची माहिती। विधानसभेमध्ये पूर्व विदर्भामध्ये भाजपला फटका। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। सोबत येतील त्यांच्यासोबत, नाहीतर त्यांच्या शिवाय लढणार। जे आम्हाला अडचणीत आणतील त्यांच्यासोबत देखील तेच होईल। अर्जुन खोतकरांचा संभाजीनगरमधील विधानसभा जागांवरून रावसाहेब दानवेंना सूचक इशारा।